गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू आज परतले। कर्जमाफी झाल्यावरच मी गुलाबराव पाटलांची भेट घेण्यासाठी पुन्हा येईन असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बच्चू कडू माझे मित्र आहेत, ते येणार म्हणून मी गरमागरम भाकरी आणि ठेच्याचा बेत केला होता असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आणि त्यांनी थेट भाकरी आणि ठेच्याचं ताटच दाखवलं। कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधक म्हणून सरकारवर टीका करणं त्यांचं कामच आहे असंही गुलाबराव पाटील म्हणाले। आता कर्जमाफीनंतर मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील, पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला ठेचा भाकर घेऊन येणार आहोत। आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीसगावला। गावात यापर्यंत मी आलेलो आहे। गाव शेतकऱ्याचं आहे, मजुराचं आहे। ते तुमच्या पार्टीचं नसतं, नेत्याचं नसतं, तर माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे। त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबरावची आमची काही दुश्मनी नाही आहे। किसान के लिए लढना पडेगा गुलाबराव को। गुलाबरावांच्या घरी जातात का त्यांच्या गावामध्ये आलाय तुम्ही? आता गावापर्यंत आलो ना, गावात आलोय। कर्जमाफी झाली का ठेचण भाकर घेईन आणि गुलाबरावला खाऊ घालत नाही। मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचा सुद्धा केला होता। कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते। त्यांना घर पण माहिती होतं। इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असतं की कळण्याची भाकरी ठेचा खा, नंतर आम्ही कर्जमाफीचा जो तुमचा विषय आहे सरकार विचाराधीन आहे ते करेल।